नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सोयाबीनच्या डिजिटल शेती शाळेत तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बीज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर करूया सुरुवात। मित्रांनो, काय चमत्कार आहे ना, आपण एक इवलंसं बीज जमिनीत पेरतो। ऊन, वारा, पाऊस, माती आपली करामत दाखवतात आणि या इवल्याशा बीजातून अंकुर बाहेर येतो। पाहता पाहता हा अंकुर वाढत जातो आणि आपण पेरलेल्या एका दाण्याचे हजारो दाणे तयार होतात। हे अद्भुत काम निसर्ग आणि शेतकरी यांची अफलातून जोडीच करू शकते। पण मित्रांनो, बीज मातीत पेरल्यापासून ते उगवून येईपर्यंत जमिनीच्या आत अनेक गोष्टी घडत असतात। पेरलेलं एवढंसं बीज हे अनेक गोष्टीशी सामना करीत असतं। उगवण्यासाठीची ही लढाई सोपी नसते बरं का। कल्पना करा की हा छोटासा बीजरूपी जीव जमिनीत गुडूप अंधारात जाऊन बसलाय। त्याला सगळं नवीनच। कुठली कीड कधी हल्ला करेल सांगता येत नाही। कुठली बुरशी गनिमी कावा करून घात करेल सांगता येत नाही। पुरेसा ओलावा मिळेल का, पुरेशी ऊब मिळेल का याची शाश्वती नाही। मित्रांनो, या परिस्थितीत फक्त तेच बीज टिकू शकतं ज्यामध्ये लढण्याची ताकद आहे। असे सशक्त बीजच सगळ्या संकटावर मात करून जमीन चिरून उगवून येतं आणि सूर्याचे पहिले किरण अंगावर घेतं। आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे लढण्यासाठी लागणारी ही ताकद, ही रसद आपण बीजाला नक्कीच पुरवू शकतो। कसं? बीज प्रक्रिया करून। मित्रांनो, लहान बाळाचे विविध रोगापासून रक्षण व्हावे, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, भविष्यात त्यांना कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून आपण त्यांना वेगवेगळ्या लसी देतो, हो की नाही? याच प्रकारे बीज प्रक्रिया करून आपण आपल्या बियाण्याचे सुद्धा लसीकरण करू शकतो। हो, बीज प्रक्रिया म्हणजे जणू बियाण्याचं लसीकरणच आहे। मित्रांनो, आता मला सांगा, आपल्या बाळाला लसीकरण करण्याचं काम आपण टाळतो का? अजिबात नाही। मग याचप्रमाणे बीजाला ताकद प्रदान करायची असेल, त्याची उगवण क्षमता वाढवायची असेल, भविष्यातल्या संभाव्य रोगापासून, किडीपासून, बुरशीपासून त्याचं रक्षण करायचं असेल, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर बीज प्रक्रिया ही केली म्हणजे केलीच पाहिजे। लक्षात आलं? आता ही बीज प्रक्रिया नक्की करायची तरी कशी? चला पाहूया। मित्रांनो, बीज प्रक्रियेबाबतीत एका शास्त्रज्ञाने FIR असा गमतीशीर शब्दप्रयोग केला आहे। आता हा FIR म्हणजे काही पोलीस स्टेशनमधला FIR नाही बरं का। शेतामधला FIR वेगळा, त्यासाठी पोलीस स्टेशनात यायचं नाही, नाहीतर तुमच्यावरच FIR घालतो। हा आहे शेतीतला FIR। F म्हणजे फंजिसाइड्स अर्थात बुरशीनाशक, I म्हणजे इन्सेक्टिसाइड अर्थात कीटकनाशक आणि R म्हणजे रायझोबियम व PSB म्हणजेच जैविक बीज प्रक्रियेत वापरले जाणारे जीवाणू। तर मित्रांनो, सोयाबीनच्या बियाण्यावर आपल्याला बुरशीनाशक, कीटकनाशक व जैविक या तिन्ही बीज प्रक्रिया करायच्या आहेत। यापैकी बुरशीनाशक व कीटकनाशकाच्या बीज प्रक्रिया म्हणजेच रासायनिक बीज प्रक्रिया आहेत। इथं एक लक्षात घ्या, पीक कोणतंही असो, नेहमी प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करावी व त्यानंतरच जैविक बीज प्रक्रिया करावी। त्याचं काय आहे ना की जैविक बीज प्रक्रियेसाठी आपण काही विशिष्ट जीवाणू वापरणार आहोत आणि रासायनिक बीज प्रक्रियेसाठी काही रसायनं। आता प्रथम जर आपण जैविक बीज प्रक्रिया केली आणि नंतर रासायनिक बीज प्रक्रिया केली तर रसायनामुळे जीवाणू मरतील ना राव। म्हणून प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करावी आणि नंतर जैविक। आणि हो, कोणत्याही परिस्थितीत रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया एकत्र करू नयेत। म्हणजे एकाच वेळी रसायनं व जीवाणू मिक्स केले आणि दोन्ही प्रक्रिया एकदम उरकून टाकल्या असं अजिबात करू नये। या दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या कराव्यात। दोन प्रक्रियेमध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर असावं।
रासायनिक बीज प्रक्रिया पेरणीच्या काही दिवस आधी केली तरी हरकत नाही. जैविक बीज प्रक्रिया मात्र पेरणीच्या दिवशीच करावी. चला आता पाहूया रासायनिक बीज प्रक्रिया नक्की कशी करावी. लक्षात घ्या, रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये आपण प्रथम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आणि नंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणार आहोत. म्हणजेच बुरशी व कीटक या दोन्हींचा सामना करण्यासाठी आपलं बीज एकदम सज्ज होईल. चला तर प्रथम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया कशी करायची ते पाहूया. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, सोयाबीनच्या पिकावर बऱ्याचदा बियाण्यापासून तसेच जमिनीतून होणारे रोग येतात. बदलत्या वातावरणामुळे अलीकडे या रोगांचं प्रमाण खूप वाढलं आहे. कधीकधी खोडकूज नावाचा रोग येतो. या रोगामध्ये पीक पूर्ण वाळूनच जातं. हा एक बुरशीजन्य रोग आहे. याला इंग्लिशमध्ये चारकोल रॉट असं म्हणतात. यासारखाच दुसरा रोग म्हणजे कॉलर रॉट. तसेच पेरणीच्या वेळी जर बियाणं जास्त खोल पेरलं गेलं तर त्यावर बुरशीचा अटॅक होतो. म्हणून मित्रांनो, जमिनीत व बियाण्यावर असलेल्या यासारख्या वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगाचा सामना करण्याची ताकद आपल्या बीजामध्ये यावी यासाठी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असते. चला तर यासाठी लागणाऱ्या साहित्याची प्रथम नोंद करूया. मोठं गोनपाट, तळवट किंवा ताडपदरी. याचबरोबर काही बुरशीनाशकही आपल्याला लागतात. यामध्ये कार्बोक्झिन 37.5%, थायरम 37.5%. मित्रांनो, ही दोन बुरशीनाशकं वेगवेगळीही बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कार्बोक्झिन 37.5% व थायरम 37.5% या बुरशीनाशकाचे एक कॉम्बिनेशनसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. या दोन बुरशीनाशकांच्या ऐवजी तुम्ही त्याचं हे कॉम्बिनेशनसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याला लागतं पाणी, छोटा हँड स्प्रे पंप, हँड ग्लोव्ज आणि मास्क. हे साहित्य तुम्हाला कृषी सेवा केंद्रावर सहज उपलब्ध होईल. आता बीज प्रक्रिया ही नेहमी सावलीच्या जागीच करायची असते. म्हणून एक सावलीची जागा शोधून घ्या. आपण आता 1 एकर क्षेत्रासाठी लागणाऱ्या बियाण्याची बीज प्रक्रिया करणार आहोत. 1 एकर क्षेत्राची पेरणी ही जर हाताने केली तर साधारण 26 ते 30 किलो सोयाबीनचे बियाणे लागते. आणि पेरणी जर BBF यंत्राने किंवा ट्रॅक्टर चलित नेहमीच्या पेरणी यंत्राने केली तर साधारण 22 किलो बियाणं लागतं. आपण इथे पेरणी BBF यंत्राने केली जाईल असं मानून 22 किलो बियाण्यासाठीची बीज प्रक्रिया करणार आहोत. आता या BBF यंत्राने तसेच पेरणी यंत्राने एकदम आदर्श पद्धतीने पेरणी नक्की कशी करावी याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. काळजी नसावी. आता 22 किलो बियाण्यासाठी बुरशीनाशकाचे प्रमाण आहे कार्बोक्झिन 37.5%. हे 1 किलो बियाण्याला 3 ग्रॅम याप्रमाणे 22 किलोला 66 ग्रॅम वापरावे. थायरम 37.5% हे बुरशीनाशक 1 किलो बियाण्याला 3 ग्रॅम याप्रमाणे 22 किलो बियाण्याला 66 ग्रॅम वापरावे. तुम्ही जर याचं कॉम्बिनेशन वापरत असाल तर ते 1 किलोला 2 ग्रॅम याप्रमाणे 22 किलोला 44 ग्रॅमच वापरावं. मित्रांनो, इथं लक्षात घ्या, बियाणे जर बाजारातून विकत आणले तर बऱ्याचदा त्यावर ट्रीटेड सीड म्हणजेच प्रक्रिया केलेलं बियाणं असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ बियाण्यावर आधीच थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेली आहे. म्हणजेच अशा परिस्थितीत आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना थायरम वापरायची गरज नाही. फक्त कार्बोक्झिन 37.5% हे बुरशीनाशक वापरलं की झालं. कधीकधी सोयाबीनच्या पिशवीवर ट्रीटेड सीड असं लिहिलेलं नसतं, परंतु त्याच्यामध्ये एक छोटं पॅकेट म्हणजेच पुडी टाकलेली असते. ही थायरमची म्हणजेच बुरशीनाशकाची पुडी असते. ही पुडी मिळाली तर बीज प्रक्रियेसाठी थायरम विकत आणायची गरजच नाही. फक्त यासोबत कार्बोक्झिन 37.5% हे बुरशीनाशक विकत आणून तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता. मित्रांनो, इथं लक्षात घ्या, सांगितलेले प्रमाण हे 1 एकरावर BBFने किंवा पेरणी यंत्राने करावयाच्या पेरणीसाठीचे म्हणजेच 22 किलो बियाण्यासाठीचे आहे. तुम्ही जर हाताने पेरणी केली असेल तर बियाणेसुद्धा जास्त लागेल. परंतु इथं एक गोष्ट लक्षात घ्या, बीज प्रक्रिया करताना एका वेळी जास्तीत जास्त
30 किलो बियाण्याचीच करावी. त्याचं काय आहे ना की खूप जास्त म्हणजे एकदम 100 किलो बियाण्याची बीज प्रक्रिया एकाच वेळी करायला गेलो तर नीट होत नाही. काही बियांना बुरशीनाशक लागतं तर काहींना ते व्यवस्थित लागत नाही. म्हणून एका वेळी जास्तीत जास्त 30 किलो बियाण्याचीच बीज प्रक्रिया करावी. चला आता प्रत्यक्ष बीज प्रक्रियेला सुरुवात करूया. सुरुवातीला तोंडाला मास्क लावा आणि हातात ग्लोव्ज घाला. या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. लक्षात घ्या, बुरशीनाशक असू द्या किंवा कीटकनाशक हे एक प्रकारचं विषच आहे. याने हाताला जळजळ होऊ शकते. तेच हात डोळ्यांनाही लागून डोळ्यांना सुद्धा अपाय होऊ शकतो. म्हणून हँड ग्लोव्ज व मास्क नक्की वापरावे. आलं लक्षात? आता दाखवल्याप्रमाणे 22 किलो बियाणं बसेल एवढं मोठं गोणपाट, तळवट किंवा ताडपदरी घ्या आणि त्यावर सोयाबीनचे बियाणं हे पसरवून घ्या. आता हँड स्प्रेमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घ्या. यानंतर बुरशीनाशक हे गरजेनुसार पाण्यात मिसळून ते हँड स्प्रे पंपामध्ये चांगलं हलवून घ्या. आता हँड स्प्रे पंपाने हे द्रावण बियाण्यावर समप्रमाणात काळजीपूर्वक फवारा. इथे लक्षात घ्या, बरेच लोक काय करतात, आंघोळीच्या जगात किंवा घमेल्यात हे द्रावण तयार करून हाताने शिंपडतात. असं अजिबात करू नका. एक हँड स्प्रे पंप विकत आणला की पुढील 2 ते 3 वर्ष प्रत्येक हंगामातील बीज प्रक्रिया करण्यासाठी हा आपल्याला फायदेशीर ठरतो आणि त्यामुळे आपली बीज प्रक्रियेचं काम अगदी सोपं होईल व कुठलाही धोका उद्भवणार नाही. चला, द्रावण फवारून झालं की यानंतर दाखवल्याप्रमाणे बियाण्याला हात न लावता आपण सुपात दाणे पाकडतो ना, तसे हे बियाणे चांगले घुसळून घ्या. इथं लक्षात घ्या, कोणत्याही परिस्थितीत बियाणे हाताने चोळू नका, अन्यथा बियाण्याचं टर्फ निघून जाईल आणि त्याची उगवण क्षमता कमी होईल. बियाणे घुसळण्याची ही प्रक्रिया करताना दोघांपैकी एक जण हे बियाणं एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे हलवत घेऊन जाईल. त्यानंतर दुसरा याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करेल. अशा प्रकारे 4 ते 5 वेळा ही प्रक्रिया केली की आपले बुरशीनाशक सर्व बियांना समप्रमाणात लावले जाईल. त्यानंतर हे बियाणं दाखवल्याप्रमाणे गोणपाटावर पसरून घ्या व ते 10 ते 15 मिनिटं सावलीत सुकू द्या. आता बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेले हे बियाणे पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. कीटकनाशकाची बीज प्रक्रिया कशी करायची, चला पाहूया. मित्रांनो, कीटकनाशकाची निवड ही तुमच्या सोयाबीन पिकावर येणाऱ्या किडीनुसार करावी. उदाहरणार्थ, तुमच्या सोयाबीनच्या पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असेल तर थायोमेथॉक्झाम 30% FS हे कीटकनाशक वापरावे. याचं प्रमाण असेल 1 किलो बियाण्याला 10 मिली. याप्रमाणे आपल्या 22 किलो बियाण्याला 220 मिली. आता जर तुमच्या सोयाबीनवर मागच्या 2-3 वर्षात खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला नसेल, परंतु रस शोषणाऱ्या किडीचा म्हणजेच मावा, तुडतुडे, फुलकीड, पांढरी माशी किंवा येलो व्हेन मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर तुम्ही थायोमेथॉक्झामची बीज प्रक्रिया करू नका. त्याऐवजी इमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी. आता याचं प्रमाण किती असावं? याचं प्रमाण असेल 1 किलो बियाण्याला 1.5 मिली. याप्रमाणे आपल्या 22 किलो बियाण्याला किती लागेल? बरोबर 33 मिली. बरं का मंडळी, तसा आहे तर मी पोलीस, पण मूळचा शेतकरी परिवारातलाच. आणि आता FIR ची गोष्ट निघालीच आहे तर मी सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. आता मोहिते सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला खोडमाशीसाठीची आणि रस शोषणाऱ्या किडीसाठीची अशा दोन्ही बीज प्रक्रिया करायच्या असतील तर दोन्ही प्रक्रियांसाठी लागणाऱ्या कीटकनाशकांना मिक्स करून एकत्र बीज प्रक्रिया करू नका. दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या करा. पहिली एक करा, बीज व्यवस्थित सुकू द्या आणि नंतरच दुसरी करा. काय मोहिते सर, करेक्ट ना? करेक्ट. थँक्यू सर. आता कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करण्याची कृती ही बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेसारखीच आहे. म्हणजे सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे गोणपाटावर बियाणं पसरून घ्या. त्यानंतर कीटकनाशक गरजेनुसार
पाण्यात मिसळून स्प्रे पंपामध्ये भरून घ्या आणि स्प्रे पंप चांगला हलवून घ्या. स्प्रे पंपातील द्रावण बियाण्यावर समप्रमाणात फवारा. यानंतर बियाणे चांगले दाखवल्याप्रमाणे घुसळून घ्या आणि शेवटी ते सावलीत सुकू द्या. आलं लक्षात? मित्रांनो, काही शेतकरी बांधव म्हणतात कीटकनाशकाची बीज प्रक्रिया कशाला करायची? पण काय आहे ना, आपण जर बीज प्रक्रिया केली नाही आणि त्या बियाण्यावर किंवा पिकावर भविष्यात कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याकडे महागडी कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांच्या लिटरच्या बाटल्या आणून फवारण्या कराव्या लागतात. त्यामुळे लिटरने ही कीटकनाशक आणि बुरशीनाशकं पिकावर फवारण्यापेक्षा अगदी काही ग्रॅम किंवा मिलीची बीज प्रक्रिया केलेली बरी नाही का? म्हणजे पिकावर भविष्यात कराव्या लागणाऱ्या कीटकनाशकांच्या, बुरशीनाशकाच्या फवारण्या व त्याच्यावरील खर्चामध्ये बचत होईल. रासायनिक बीज प्रक्रिया झाली. आता वळूया जैविक बीज प्रक्रियेकडे. आता जैविक बीज प्रक्रियेमुळे नक्की काय फायदा होतो? मित्रांनो, मला सांगा, जर तुम्हाला जेवणासाठी ताटात ज्वारीचे दाणे, कच्चा तांदूळ व तुरडाळ वाढली तर तुम्ही ते खाऊ शकाल का? नाही ना, कारण हे खाल्लं तर आपल्याला लोटापरेड करावी लागेल आणि आपलं आरोग्य बिघडेल. पण जर आपण या ज्वारीचे चक्कीत जाऊन पीठ केलं, त्या पिठाची भाकरी करून ती चुलीवर भाजली आणि मग भाकरी, भात, डाळ आपल्याला ताटात खायला दिले तर ते आपण खाऊ शकतो. अगदी अशीच परिस्थिती पिकांची आहे. जमिनीतील मूलद्रव्य पिकांना लागणाऱ्या विशिष्ट रूपात जर नसतील तर ती मूलद्रव्य पिकं शोषून घेऊ शकत नाहीत. जमिनीतील हीच मूलद्रव्य पिकांना हव्या त्या रूपात उपलब्ध करून देण्याचं हेच काम जैविक बीज प्रक्रियेमध्ये आपण वापरत असलेले जीवाणू करतात. जमिनीतील स्फुरद व पालाश पिकाला हव्या त्या फॉर्ममध्ये PSB व KMB हे जीवाणू उपलब्ध करून देतात, तर रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र पिकाला उपलब्ध करून देतात. जेव्हा रायझोबियम जीवाणू आपण बीज प्रक्रियेद्वारे जमिनीत सोडतो तेव्हा सोयाबीनसारख्या द्विदल वनस्पती त्याला आपल्या मुळावर राहायला जागा देतात आणि त्या बदल्यात रायझोबियमचे जीवाणू त्यांच्यासाठी हवेतलं नत्र स्थिर करण्याचं काम करतात. म्हणजे बघा, या सोयाबीनच्या पिकानं या जीवाणूंना राहण्यासाठी आपल्या मुळावर जागा दिली आणि याच्या बदल्यात या जीवाणूंनी हवेतलं नत्र स्थिर करून पिकाला दिलं. यालाच सहजीवन असं म्हणतात. आहे की नाही कमाल? आता ही जैविक बीज प्रक्रिया कशी करायची ते पाहूया. इथं लक्षात घ्या, जैविक बीज प्रक्रिया ही आपल्याला रासायनिक बीज प्रक्रियेनंतर कमीत कमी 3 तासांनी करायची आहे. आणि हो, अगदी पेरणीपूर्वीच जर ही बीज प्रक्रिया केली तर उत्तम. चला तर आता आपण 22 किलो बियाण्यासाठी जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत. यासाठी आपल्याला PSB 1 किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम, याप्रमाणे 22 किलो बियाण्यासाठी लागेल 550 ग्रॅम. रायझोबियमसुद्धा 1 किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम, याप्रमाणे 22 किलो बियाण्यासाठी लागेल 550 ग्रॅम. आणि ट्रायकोडर्मा 1 किलो बियाण्यासाठी 5 ग्रॅम, याप्रमाणे 22 किलो बियाण्यासाठी 110 ग्रॅम. इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, यापैकी ट्रायकोडर्मा ही एक बुरशीच आहे, पण ती इतर बुरशींना नष्ट करून आपली मदत करते, म्हणून ती मित्रबुरशी आहे. तुम्ही जर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली नसेल तर जैविक बीज प्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा नक्की वापरा. मित्रांनो, हे सर्व जीवाणू व बुरशा हे कृषी सेवा केंद्र, कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्रात सहज मिळतील. इथे लक्षात घ्या की हे जीवाणू पावडर व लिक्विड अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असतात. आपल्या प्रात्यक्षिकात आपण पावडर स्वरूपातील जीवाणू वापरणार आहोत. तुम्ही जर लिक्विड स्वरूपातील जीवाणू वापरणार असाल तर त्याचं प्रमाण 1 किलो बियाण्याला 5 मिली, याप्रमाणे 22 किलोसाठी असेल 110 मिली. जर तुम्हाला PSB आणि रायझोबियम यांची लिक्विड स्वरूपातील एकच कंबाईन बॉटल मिळाली तर तुम्ही ती वापरू शकता. तिचंही प्रमाण 1 किलो बियाण्याला 5 मिली, म्हणजेच 22 किलो बियाण्याला 110 मिली एवढंच राहील. या जीवाणूबरोबरच आपल्याला साधारण 100 ग्रॅम गूळ, 1 लिटर पाणी किंवा गोमूत्रसुद्धा लागणार आहे. लक्षात घ्या, हे प्रमाण
1 एकर क्षेत्रासाठीचे म्हणजेच 22 किलो बियाण्यासाठीचे आहे. तुमच्या बियाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही जीवाणूंचं, गुळाचं तसेच पाणी किंवा गोमूत्राचं प्रमाण त्या पटीने बदलू शकता. चला आता जैविक बीज प्रक्रिया प्रत्यक्ष कशी करायची ते पाहूया. दाखवल्याप्रमाणे गोणपाट, तळवट किंवा ताडपत्रीवर बियाणे हलकेच पसरून घ्या. त्यानंतर घमेल्यात 1 लिटर पाणी किंवा गोमूत्र घेऊन त्यामध्ये 100 ग्रॅम गूळ चांगला विरघळून घ्या. यानंतर आपल्याला जीवाणूची पाकिटे घमेल्यात टाकून ती मिसळून घ्यायची आहेत. आता हे द्रावण आपण अंगणात जसा शेणाचा सडा टाकतो ना तसा हातानं बियाण्यावर समप्रमाणात शिंपडून घ्या. इथे लक्षात घ्या, तुम्ही जर लिक्विड स्वरूपातील जीवाणू वापरणार असाल तर गुळाची किंवा पाण्याची गरज नाही. तुम्ही हे सरळ बियाण्यावर शिंपडू शकता. चला आता यानंतर दाखवल्याप्रमाणे बियाण्याला हात न लावता, बियाणे हाताने न चोळता ते चांगले घुसळून घ्या. अशा प्रकारे 4 ते 5 वेळा घुसळण्याची प्रक्रिया केली की बियाण्याचा रंग काळपट होईल. याचाच अर्थ आपले जीवाणू बियाण्याला समप्रमाणात लावले गेले. यानंतर हे बियाणं पसरून घ्या व ते सावलीत 10 ते 15 मिनिटं चांगलं सुकू द्या. आपले काही शेतकरी बांधव म्हणतात, कुठं आता सावलीत सुकवत बसू, उन्हात वाळवून घेतो. पण उन्हात सुकलं की घोटाळा झाला. कारण मित्रांनो, हे जीवाणू आहेत. जीवाणू उन्हाच्या संपर्कात आले की ते मरायला सुरुवात होतात. म्हणून बियाणे हे सावलीतच सुकवावे. एकदा बियाणे सुकले की ते पेरणीसाठी तयार झाले. लक्षात घ्या, बियाणे सावलीत चांगले सुकल्यानंतरच ते पेरणीसाठी वापरावं. बीज प्रक्रिया केलेले हे बियाणे आता लढवय झालेलं आहे. मातीच्या कुशीत जाऊन आपल्या उगवण्याची लढाई लढण्यासाठी ते समर्थ झालं आहे, हो की नाही? आता मित्रांनो लक्षात घ्या, बीज प्रक्रिया केलेले बियाणे हे आपण जेवढ्या लवकर पेरणीसाठी वापरू तेवढं चांगलं. लगेच पेरणी करणे शक्य नसल्यास जास्तीत जास्त 2 ते 4 तासाच्या आत हे बियाणं पेरणीसाठी वापरावं. त्याचं काय आहे ना की बीज प्रक्रिया करताना जीवाणू आपण पाण्याबरोबर मिक्स केल्यामुळे ते सक्रिय होतात. त्यानंतर त्यांना 2 ते 4 तासाच्या आत जमिनीत सोडणं गरजेचं असतं. अन्यथा खायला काही न मिळाल्यामुळे त्यांची संख्या कमी व्हायला लागते. आलं लक्षात? तर मित्रांनो, बीज प्रक्रियेबाबत आपण सविस्तर माहिती घेतली. बीज प्रक्रिया केल्यामुळे काय काय फायदे होतात आणि म्हणूनच बीज प्रक्रिया करणे किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. बीज प्रक्रियेचे फायदे पाहूया. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. पिकांची कीड व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बीज प्रक्रिया केल्यामुळे कीटकनाशकावर भविष्यात होणाऱ्या खर्चात बचत होते. जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना हव्या त्या स्वरूपात उपलब्ध व्हायला मदत होते. रायझोबियम सारख्या जीवाणूमुळे हवेतील नत्र स्थिर व्हायला मदत होते. यामुळे रासायनिक खतावर भविष्यात होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते. बीज प्रक्रियेमुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पादन वाढण्यास मदत होते. मित्रांनो, एवढी फायदेशीर अशी ही बीज प्रक्रिया करण्यासाठी फारसा वेळही लागत नाही. पेरणी आधीच्या दिवसात 1 तासभर आणि पेरणीच्या दिवशी 1 तासभर, बस झालं. चला या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. बीज प्रक्रिया म्हणजे जणू बियाण्याचं लसीकरणच आहे. त्यानंतर FIR म्हणजेच बुरशीनाशक, कीटकनाशक व जैविक या सर्व बीज प्रक्रिया कराव्यात. प्रथम रासायनिक व त्यानंतरच जैविक बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया करण्याची प्रत्यक्ष कृती आपण पाहिली. बीज प्रक्रिया केलेले बियाणे लवकरात लवकर पेरणीसाठी वापरावे याबद्दल आपण माहिती घेतली आणि शेवटी बीज प्रक्रियेचे फायदेही पाहिले. मित्रांनो, आता एक खूणगाठ तुमच्या मनाशी अगदी पक्की करा. सोयाबीनची पेरणी करण्याआधी आपल्या बियाण्यावर FIR नक्की म्हणजे नक्की करायचा. मग तुम्हीच बघाल, कीड, रोग, बुरशी सर्वांशी 2-2 हात करत तुमचे पीक कसे जोमदार वाढेल आणि ही काळी आई व निळे आकाश त्याकडे कसे अभिमानाने पाहिल. चला पुन्हा भेटूया डिजिटल शेतीशाळेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु विसरायचं नाही बरं का,
टेन्शन घेऊ नका, हसत खेळत शिका.